तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर महावितरण म्हणजेच महाडिस्कॉमचं विद्युत सहाय्यकची डेट्स येथे आलेली आहेत। विद्युत सहाय्यकच्या आजच 23 एप्रिलच्या दिवशी इथे नोटिफिकेशन अपलोड झालेलं आहे। ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतोय। ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला दिसून येईल, क्लिक हिअर टू व्ह्यू केल्यानंतर आपल्यासमोर ही नोटीस आहे ती ओपन होईल। ठीक आहे, ओपन करून दाखवतो इथे नोटीस काय आहे ते। विद्युत सहाय्यक हे पद भरण्यासाठी 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर त्या बाबतीत त्याने दिलेलं आहे। सर्वसाधारणपणे याची जी एक्झाम आहे ती 20 ते 22 मे 2025 दरम्यान घेण्यात येईल। याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि त्याचं हॉल तिकीट किंवा त्याचं टाईम एक्झॅक्टली काय आहे, किती शिफ्टमध्ये असेल हे आपल्या वेबसाईटवर म्हणजे महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर ते प्रसिद्ध होईल। जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, जेनकोची टेक्निशियन 3 ची जी एक्झाम आहे त्याचं पण हॉल तिकीट वगैरे एखाद वीक येते आधी आपल्याला येऊन जाईल। तर ह्या ज्या डेट्स आहेत, आपण ज्यांनी कालची व्हिडिओ बघितली होती त्याच्यामध्ये मी टेंटेटिव्ह डेट सांगितले होते। महाडिस्कॉम विद्युत सहाय्यकची एक्झाम डेट कधी असू शकते, आफ्टर 19 मे आपण असं सांगितलेलं आणि आपला एक टेंटेटिव्ह अंदाज होता की 25 ते 30 मे मध्ये येऊ शकते। तर एक्झॅक्टली ती 19 मे नंतर म्हणजेच 20 ते 22 मे मध्ये आलेली आहे। मला वाटलेलं 25 ते 30 मध्ये येईल, पण त्यांनी आपल्याला तेवढा सुद्धा टाइम दिलेला नाहीये। जे जेनको किंवा टेक्निशियन 3 ला प्रिपेअर करत असेल त्यांच्यासाठी लगेच 20 ते 22 मे मध्ये तुमची महाडिस्कॉमची विद्युत सहाय्यकचा पेपर आहे तो होणार आहे। ओके, परत आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन येईल की महाट्रान्सकोचा विद्युत सहाय्यकचा रिझल्ट कधी लागेल। अगेन मी सांगेन की ह्या वीकमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो, या 1-2 वीकमध्ये। पण एक्झामच्या म्हणजे रिझल्टची वाट बघत बसू नका, बिकॉज सगळ्यांनाच पेपर चांगला गेलेला नसेल। ज्याने चांगला गेला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांना चांगला गेला नसेल त्यांनी आता अजूनही संधी वाया घालवू नका। येत्या काही दिवसामध्ये सिलेक्शन आपलं झालं तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर सिलेक्शन झालं नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेल प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे। महाडिस्कॉमसाठी ज्या चुका ज्या मिस्टेक्स आपल्या ट्रान्सकोच्या पेपरला झाल्या होत्या त्या डिस्कॉमला आपल्याला चुका करायच्या नाहीत। किंवा काही प्रिपरेशन कमी पडलं असेल तर आपल्या हातात अजूनही एखाद महिना आहे असं आपण म्हणू शकतो। तर त्यामुळे प्रिपरेशनची तयारी करा। ओके, कसं करायचं प्रिपरेशन, तर ज्यांना माहीत नसेल, आपण कदाचित पहिल्यांदा चॅनलवर आले असतील, बरेच मुलं नवीन पण येतील, तर आपलं चॅनलवर अमेझिंग इंजिनियर्सवर इथे आपण प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेल्यानंतर एक डेडिकेटेड मी प्लेलिस्ट बनवलेली आहे असिस्टंट टेक्निशियन महाट्रान्सको किंवा महाडिस्कॉमसाठी। ओके, आतापर्यंत टोटल 41 व्हिडिओज याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रिव्हियस जे पेपरसुद्धा झालेले आहेत ते आपण डिस्कस केलेले आहे। बरेच स्ट्रॅटेजी आहे, नॉन टेक्निकल वगैरे कसं सॉल्व्ह करायचं, कसं प्रिपेअर करायचं, टॉपिक वाईज पण मी बरेच क्वेश्चन्स घेतलेले आहेत। टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स कसे वाढवायचे किंवा तुक्के कसे मारायचे किंवा शेवटच्या प्रिपरेशन कसं करायचं, सगळे बरेच एक्स्ट्रा ॲडिशनल पण आहेत। आणि सोबतच लास्टला मी ह्याच्यामध्ये मॅरेथॉन वगैरे पण कव्हर केलेल्या आहे, जेणेकरून तुमची क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल। तर येत्या अपकमिंग डेजमध्ये सुद्धा आपण मॅरेथॉन घेऊया जास्तीत जास्त करून, जेणेकरून तुमच्या सगळ्यांची प्रॅक्टिस होईल। अलॉंग विथ द व्हिडिओ तर बघाच, पण सोबत आपली टेस्ट सिरीजसुद्धा आहे जी महावितरण महापारेषण दोघांसाठी आपण प्रिपेअर करू शकतो। ज्यांनी ऑलरेडी घेतली असेल तर ते कंटिन्यू करू शकतात, जर तुमचे काही टॉपिक राहिले असतील तर। ह्याच्यामध्ये टोटल 20 टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला मिळतील आणि 5 फुल लेंथ टेस्ट आहे ॲज पर IBPS पॅटर्न प्रमाणेच। तर आपले जे टेस्ट घेतले होते किंवा ज्यांनी आपल्या यूट्यूबची जी प्लेलिस्ट बघितली होती त्यांचे रिव्ह्यूज पण आहेत इथे। सर राकेश पेंडोर म्हणून एक आहेत, सर आता सिनियर टेक्निशियनमध्ये माझं सिलेक्शन झालं, तुमचे टेक्निकलचे व्हिडिओचं खूप हेल्प झाली, म्हणजे त्यांनी यूट्यूबवरच बघितलेली असेल। अजून एका मॅडमचं सिलेक्शन झालं होतं, त्यांनी सुद्धा मेसेज केलेला, सुषमा मॅडम होता, त्यांनी मेसेज केला, सर माझं सिनियर टेक्निशियन म्हणून सिलेक्शन झालं आहे, तुमची टेस्ट सिरीज घेतली होती, यूट्यूबवरील सर्व व्हिडिओ लेक्चर्स बघितले होते, डेटा खूप भारी दिला आणि टेस्टसुद्धा खूप क्वालिटीची होती। ठीक आहे, तर आपण रिझल्टच्या बाबतीत काहीच बोललो नाही, टेलिग्रामवर वगैरे कुठेही सांगितलं नाही, पण तरीसुद्धा आपल्यापैकी ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली होती किंवा जे आपल्याला फॉलो करत आहेत त्यांचं एक्झाममध्ये सिलेक्शन झालेलं आहे। तर तुम्ही टेस्ट हवे ते इथून पण घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला फक्त व्हिडिओज हवे असतील तर आपल्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये ते मिळून जातील आणि एक्झामपर्यंत आपण कंटिन्युअसली हे व्हिडिओज इथे अपलोड करायचं ट्राय करूया डेफिनेटली। ठीक आहे, तर तुमचे अजून काही डाऊट्स असतील रिझल्टच्या बाबतीत, मी सांगितलं महाट्रान्सकोच्या खूप लवकर यायचे चान्सेस आहेत, पण रिझल्टसाठी वाट बघू नका, कारण महाडिस्कॉमची एक्झाम डेट ऑलरेडी आलेली आहे। परत एकदा सांगतो, 20 ते 22 मे मध्ये आपलं प्रिपरेशन करायचं आहे, 1 महिनासुद्धा आपल्या हातात नाही आहे। तर तिकडे ज्या मिस्टेक्स झाल्यात त्या अवॉइड करा आणि इकडे तरी कन्फर्म आपण सिलेक्शन घेऊन येऊ अशी तयारी करूया। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन अपडेट्ससोबत।